पंचांचा इशारा होतोय. सामन्याला सुरुवात. आजच्या दिवसातील ही पहिली मॅच असेल कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए आणि 4999 राजावली. भुऱ्या गांगोडा पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. महेश पवार तिकडे चेंडूचा पाठलाग करतायत. तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण झालेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती संधी देखील होती. केतन आणि रोहित हे दोन फलंदाज स्ट्राइक वरती आपण बघितलं. केतन पाठारे तर नॉन स्ट्राइक एंडवरती रोहित नितेश आणि केतन. यावेळेस बघा मिस्टाबिंग झालेला आहे. शतरक्षक होता तिकडे झेल ड्रॉप. जीवनदान खराब शतरक्षण झालेलं आहे. केशव हेळीम यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. चला आपणास विनंती असेल आमच्या व्यापी कक्षेमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कालच्या दिवसामध्ये त्यांचा संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय. बघा खूप चांगला चेंडू इथे हाताला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. भुऱ्या गांगोडा जो कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा या संघाचा एक महत्वाचा खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू जो आपल्या संघासाठी ऑलराऊंडरची भूमिका पार पाडत असतो. तोच भुऱ्या आपण पाहतो बॉलिंग मार्क वरती. तर 2 फलंदाज आहेत केतन पाठारे आणि नितेश मडवी. यावेळेस बघा पुन्हा एकदा मिस टायमिंग झाला आणि बॅटचा आउटसाइड एज इथे घेतला गेला आणि फलंदाज बाद झाला. ऑन साईडला फटका देखील गेला. कडक शॉट आहे. आजच्या दिवसातील पहिला षटकार ठोकलाय. 6 धावा 6 रन. बघा स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि हा चेंडू सरळ प्लॉट मध्ये पाठवलेला आहे. या 6 धावांची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 9. बघा स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाजाचा. इथे स्टिक वाकवली गेली. फलंदाज बाद झालाय. पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे 9 या धावसंख्येवरती. षटकाची समाप्ती झालेली आहे. षटक संपलंय. पहिल्या षटकात 2 गडी बाद 9 धावा.
आपण ही आजच्या दिवसातील पहिली मॅच पाहतो. यानंतर दुसरी मॅच असेल श्री साई श्रद्धा ससूनवगर आणि वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी अशी मॅच असेल. तर दोन्ही संघाने आपली उपस्थिती नोंदवायची आहे. वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी संघ उपस्थित झालेला आहे. तर श्री साई श्रद्धा ससूनवगर संघ आपण देखील आपली उपस्थिती नोंदवायची आहे. या 4 ओव्हरनंतर टॉस केला जाईल. रुपेश मुकणे येतोय. दुसरा षटक हाताळण्यासाठी. क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर डीप मध्ये सजवलं गेलंय. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काउ कॉर्नर, त्यानंतर लॉंग ऑफ, डीप कव्हर, त्यानंतर डीप पॉइंट, त्यानंतर 30 सर्कलमध्ये आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा डीप कव्हर आहे. पण फाईन हा चेंडू निघून गेला होता. गली क्षेत्रामध्ये चेंडू नक्कीच इथे निघून आला होता. एक धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. ती म्हणजे 10 या धावसंख्येवरती. आपण कट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू आपण जर बघितला तर ऑफस्टमच्या बाहेर रुपेश रुपेश अवलेस बघा आणखीन एक फलंदाज इथे बाद झालेला आहे. क्लीन बोल्ड केलंय रुपेश मुकणे याने. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला इथं परततोय.
तर शेवटचा एक चेंडू बाकी आहे या षटकातील. मला वाटतं एक वाईट चेंडू म्हणजे अजूनही 2 चेंडू बाकी असतील या षटकामध्ये. फलंदाज आपण खूप चांगला झेल इथे पकडला गेला. फलंदाज बाद. पंच विजयाची आयडी लॅमिनेशन नाहीये. तर संजयजी कोम यांचं आगमन झालं. त्यानंतर प्रभाकरची लोखंडे, त्यानंतर चंद्रकांत लोखंडे आणि पिंटू यांचे आगमन झाले. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस, थँक्यू. 3 धावांची पॅनल्टी असेल राजौली संघाला. लक्षात घ्या, आपली आयडी लॅमिनेशन असणं फार गरजेचं आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 13. रुपेश आपल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन मध्ये पण फक्त हलक्यात हा चेंडू इथं खेळून काढला गेलाय. फक्त एक सिंगल धावली. धावसंख्या तर षटकाची समाप्ती झालेली आहे. 13 धावा धावफलकावरती ह्या लागल्या गेल्यात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. दुसरी 2 षटकाचा खेळ बाकी आहे. तर राजेश येतोय. राजेश भोईर, विजय आणि तुषार या 2 फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल. कारण धावसंख्या कमी आपण पाहतोय इथे लागलेली आहे 13. दुर्कस मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू निर्धावच्या स्वरूपात आपण पाहतोय इथे हाताला गेलाय. चेंडू येतोय डॉट. चांगली सुरुवात ते राजेश भोईर करत असताना आणखीन एक चांगला चेंडू ते हाताला गेलाय. भावेश डोळे यांचं आगमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय.
तर 3 षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. सदानंद सदानंद धावसंख्या इथे झालेली आहे ती म्हणजे 20. आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात इथे हाताळला गेलाय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 20. या षटकातील चेंडू टाकून झालेत 4. म्हणजे जो 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूनंतर आपण टॉस करणार आहोत. श्री साई श्रद्धा ससूनवगर आणि वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी या 2 संघादरम्यान मॅच असेल. तर दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित राहायचे आहे. 2 शतरक्षक बघा तिकडे आले होते, त्यांच्यामध्ये टक्कर देखील झाली. तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण झालेल्या आहेत. थोडंसं गचाल शतरक्षण झालं होतं मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं. फेकाफेकी झाली होती. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी असेल. महेश पवार याने देखील खूप चांगली बॉलिंग केलं या षटकामध्ये. बघा बॅटचं एज लागलं होतं. इनसाइड एज, आउटसाइड एज होतं आणि डायरेक्ट हिट. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये ते मात्र फलंदाज बाद झालाय. 23 धावा आणि 24 धावांचं टार्गेट
23 धावा 24 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलं आहे. लक्षात घ्यायचं आहे दुसऱ्या इनिंगमध्ये कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए संघाच्या धावफलकावरती अगोदरच 3 धावा या ॲड केल्या जातील. 3 पासून धावसंख्या सुरुवात होईल, लक्षात घ्यायची आहे. म्हणजे 24 धावा या बनवाव्या लागतील कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए या संघाला. 23 धावा 24 धावांचं आव्हान. तुमच्या स्कोअर कार्डवर 3 धावा अगोदरच ऍड केल्या जातील. तुम्हाला 24 धावाच बनवायच्या असतील. चला आपण जाऊया टॉस कडे. टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय संजयजी कोम. चला आपण टॉस करतोय. सन्माननीय संजयजी कोम यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. एका बाजूने साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर तर एका बाजूने वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी. छापाचा कॉल आहे आणि पाहूया काटा आलेला आहे. टॉस जिंकलाय ससूनगर संघाने. पाहुण्याला विनंती असेल आपण जाऊन स्थान बनवा. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बॅटिंग. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला, यामागचं कारण? आमचे प्लेयर आले नाही अजून. चला आपल्याला शुभेच्छा असतील. भावेश, टॉस गमावलाय, आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. हा निर्णय मनासारखा लागला, मनाविरुद्ध लागलाय? मनासारखा लागलाय. म्हणजे टॉस जिंकला असता आपण क्षेत्ररक्षण केलं असतं. आपण या अगोदरचे 4 ते 5 मॅचेस बघितले आपण. तू आम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळाला नव्हतास. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. 6 धावा. बघा खूप चांगली सुरुवात. बघा तिकडे झेलची संधी होती, मात्र तो झेल तिकडे पकडता आलेला नाहीये. बघा एक माफकचं आव्हान आहे आणि ते आव्हान पार करत असताना इथे पहिल्या चेंडूवरती षटकार लागलेला आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू लेग इस्टी सोडून जातोय. पंचांचे दोन्ही हात समांतर पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 10 या धावसंख्येवरती. यावेळेस बघा आणखीन एक खूप चांगला फटका खेळलाय. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे चेंडू. 6 धावन गर्दा. 24 धावांचं एक माफकचं आव्हान आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात धावा आलेल्या आहेत 16 धावा या धावफलकावरती. हा चेंडू तो या निर्धाव. अजूनही 8 धावींची गरज आहे. मॅच जिंकण्यासाठी अजूनही ऑन साइडला हा फटका देखील गेला. गॅप शोधलाय. चेंडू सरळ निघून गेलाय देवेश डोळे याच्या भेटीला.
ऑन साईडला चेंडू देखील इथे खेळून काढला गेला. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. खूप चांगली सुरुवात इथे भुऱ्या गांगोडा याने केलेली आहे. आता फक्त जिंकण्यासाठी 2 धावींची गरज आहे. तर अस्लम सापडला, यष्टांच्या मध्ये सापडला भुऱ्या. फलंदाज बाद. रुपेश पवार आपली पॉवर दाखवण्यासाठी. तर षटक आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज नितेश. पहिला चेंडू आपण इथे बघितला, खराब क्षेत्ररक्षण झाले, खराब लाईन लेंथ. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. विजय चौकार इथे येताना दिसतोय. अशा प्रकारे हा सामना, हा मॅच इथे जिंकलेला आहे तो म्हणजे कानाई स्पोर्ट्स नाईकपडा या संघाने. हळक वाघोबा स्पोर्ट्स राजावली 499.